गोफा गार्डियन्सला विजेतेपद, शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीगची झाली फायनल, इफा लायन्स उपविजेता तर श्रेयस अथर्व तिसरा. चुरशीच्या अंतिम फुटबॉल सामन्यात गोफा गार्डियन्सने इफा लायन्सला टायब्रेकरमध्ये 6-5 गोलनी नमवून विजेतेपदासह रोख 11,000 रुपये आणि प्रतिष्ठेचा शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट करंडक पटकावला. श्रेयस अथर्व वॉरियर्सने युनायटेड रायझिंग स्टार्सला 4-2 असे हरवून तिसरा क्रमांक मिळवला. गार्डियनचा आर्यन दळवी स्पर्धावीर तर विद्याधर धबाले सामनावीर ठरला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे गेले 8 दिवस ही स्पर्धा एमआर हायस्कूलच्या मैदानावर सुरू होती. सामना पाहण्यासाठी शौकीनांची गर्दी होती. पूर्वार्धात अनपेक्षितपणे तब्बल 2 गोलने पिछाडीवर पडलेल्या गोफा गार्डियन्सने उत्तरार्धात झुंजार खेळ करून सामन्याचे पारडे पलटवले. इफाच्या नवोदित आदित्य लाखेने गार्डियनच्या बचावफळी आणि गोलरक्षकातील गाफीलपणाचा फायदा उठवत 14 आणि 17व्या मिनिटाला 2 धक्कादायक गोल नोंदविले. उत्तरार्धात गार्डियनचा हुकमी खेळाडू विद्याधर धबाले 27 आणि 40व्या मिनिटाला असे 2 गोल करीत संघासाठी धावला. निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी राहिल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. यात इफाच्या सौरभ मोहिते, महेश पोवार, सिद्धार्थ दड्डीकर तर गार्डियन्सतर्फे विद्याधर धबाले, शुभम कागिनकर, प्रवीण पोवार, सुश्रुत सासने यांनी अचूक गोल करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान श्रेयस अथर्व वॉरियर्सने युनायटेड रायझिंग स्टार्सचा 4-2 अशी मात करून तिसरा क्रमांक मिळवला. शिवराज विद्या संकुलचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, गोव्याचे प्रशिक्षक रवी नाटेकर, गुंडू पाटील यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धावीर म्हणून आर्यन दळवीला सायकल देण्यात आली. समन्वयक रोहित साळुंके, अनिकेत कोले, पंच ओमकार घुगरी, सागर पोवार, प्रथमेश धबाले, अभिषेक पोवार यांचा सत्कार झाला. स्पर्धा संयोजक दीपक कुप्पनवार यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. संभाजी शिवारे, अजिम पठाण, संतोष मांगले, सुनील कलाल, रवींद्र मोरे, अरुण पाटील, सुभाष पाटील, एम हसुरे उपस्थित होते. ललित शिंदे यांनी सूत्रसंचालन केलं. महेश सुतार यांनी आभार मानले.